पाहायला मिळतील महत्त्वपूर्ण लढत, कारण दोन्ही संघांचा विचार केला तर पहिले सामने खेळत असताना त्यांनी विजय मिळवला आणि तदनंतर मात्र हा तिसरा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. तिसरा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आजच्या संपूर्ण दिवसातील अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील तिसरा सामना. पहिला बॉल मयूर वाघमारे समोर रमेश. पहिलाच बॉल उसळी घेतली, चेंडू पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उसळी घेतल्यानंतर मात्र फलंदाज बीट होताना पाहायला मिळाले. डॉट बॉल आलाय. यासाठी ओळखला जातो मयूर वाघमारे, कारण कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. बरोबर 12:33 हा पहिला बॉल हाताळला गेलाय. मयूर वाघमारे देवत एक्सप्रेस कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. अगदी युवा टॅलेंटेड गोलंदाज आणि याच गोलंदाजाची चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळते. तो गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेला आणखीन एक चेंडू उसळी घेतली याही बॉलने आणि फलंदाज बीट झाल्यानंतर यष्टीरक्षक आकाश तारेकर देखील बीट झालेले आणि बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने सर संघाचं खातं देखील उघडलंय. अगदी महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते विक्रोलियन्स. विक्रोळी पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर रायगड ग्रामीण टीम आपल्याला पाहायला मिळते NM. त्यामुळे या दोन्ही मॅचमध्ये दोन्ही टीम जर पाहिलं तर खूप चांगल्या एका बाजूला मुंबईचे खेळाडू पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूला रायगडचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचवर सगळ्यांच्याच नजरा आहेत आणि ही मॅच कोण जिंकणार तो संघ सेमीफायनलला देखील जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा सामना. हो सर, अतिशय महत्त्वाची लढत आहे आणि दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे, कारण सामना जिंकल्यानंतर मात्र उपांत्य फेरीमध्ये धडक मारणार आहे संघ. त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रमेश, गोलंदाजीसाठी मयूर. नेक्स्ट बॉल. यावेळेला आणखीन एक चेंडू प्रचंड वेगात हाताळलाय. वेग आहे, गती आहे या गोलंदाजाकडे. बरोबर टप्प्यावरती हा बॉल हाताळत असतो सातत्याने आणि आता आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती रमेश थापाच्या माध्यमातून. त्याच्या बॅटमधून चांगले दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाले. त्याला चांगली साथ दिली होती निखिल जाधवने. आणि आता आणखीन एक चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. सर पहा काय षटक हाता येतोय मयूर वाघमारे. याचसाठी ओळखला जातो देवत एक्सप्रेस म्हणून. त्याची ख्याती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. ज्या वेळेला त्यांचं व्यावसायिक क्रिकेटमध्ये आगमन झालं ते पावसाळी क्रिकेटमधून झालं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजी, पिचिंग प्रॉपर असते आणि आताही जर पाहिलं तर अचूक मोजून मापून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत मयूर. हो सर, त्याचसाठी ओळखले जातात मयूर वाघमारे. ज्यावेळेला पायावर बॉल जाऊन आदळलाय पंचांकडे लाऊड अपील. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि आता आणखीन एक धाव लेग बाईकची टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. सर पहा काय गोलंदाजी केली मयूर वाघमारे. पहिलं षटक तो हाताळतो. आतापर्यंत 2च धावा त्याने खर्च केलेत. हो, आता पहा कंडिशन थोड्याशा पहिल्यापेक्षा आता सुधारलेला पाहायला मिळतं ज्या सकाळच्या सत्रात होता त्याच्यापेक्षा. आणि दोन्ही टीमने एक एक मॅच खेळली आहे त्यामुळे त्यांना तो अंदाज आलाय की आता कशा प्रकारची कामगिरी इकडे केली पाहिजे, कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे. आणि त्यामुळे थापा देखील थोडंसं स्ट्रगल करतायत या मॅचमध्ये. परंतु पाहूयात साहोरचा सामना आहे, मोठा सामना आहे. हो, मोठी मॅच आहे आणि दोन्ही संघ ताकदवार आहेत. यावेळेला निखिल जाधवच्या बॅटमधून फटका चांगला आहे, स्ट्रोक देखील चांगला आहे. अंगद पाटील तैनात होते, त्याच्याकडून थोडीशी चूक झाली. झेल घेण्याचा प्रयत्न ते करत होते तोपर्यंत बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. आलाय निखिल जाधवच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. मागील मॅचमध्ये जिकडे थांबले होते तिकडनं सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमधील जी त्यांची कामगिरी होती ना आताही डोळ्यासमोर येते. एवढं जबरदस्त खेळी होते आणि आता निखिल यांनी याही मॅचमध्ये एक चांगली सुरुवात केली आहे. आता पहिलं षटक अगदी खूप चांगलं चाललं होतं परंतु शेवटच्या बॉलवरचा षटकार कुठेतरी विक्रोलियन्सला सुद्धा मॅचमध्ये बनवून ठेवताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या, परंतु चांगली गोलंदाजी मयूर यांची म्हणावं लागेल. परंतु शेवटच्या बॉलवरचा षटकार हा निर्णायक राहिला. हो सर, शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला त्या षटकाराने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 8. पहिल्याच मॅचमध्ये काय फलंदाजी केली होती निखिल जाधवने. षटकारांचा पाऊस त्याने पडला पहिल्या मॅचमध्ये. वैयक्तिक 47 धावा, नॉट आउट. तो मैदानाच्या आतमध्ये एकटा लढला टीम विक्रोळी या संघासाठी बॅटिंग करत असताना. आणि आता देखील तेच प्रदर्शन करतोय निखिल जाधव आपल्या संघासाठी. शेवटच्या बॉलवर का होईना षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. अंगद पाटील
षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. पहिलाच बॉल यष्टीरक्षक आकाश तारेकर यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंगद पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. अंगदचा पुढचा बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. पंच आता वाईट बॉल घोषित करतायत. पहा सर, अंगद पाटील, मयूर वाघमारे अगदी कमी वयातच नावलौकिक झालेले हे सर गोलंदाज आहेत, काय म्हणाल? हो, दोघांनी जर पाहिलं तर पूर्वी अंगद पाटील हे देखील आपल्या गावासाठी इनामपुरीसाठी खेळताना पुढे आले. त्यांच्याही नावावर तब्बल गावासाठी खेळत असताना 7 मोटरसायकल आणि त्यानंतर गोलंदाज म्हणून ही जोडी चांगलीच गाजली, मयूर आणि अंगद. हो, बरोबर उल्लेख केलाय. ही जोडी चांगलीच गाजली आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आता वाईट बॉल आता पुन्हा एकदा पंच घोषित करतील, कारण खूपच चेंडूने वळण घेतलं होतं. अतिरिक्त धाव आली आहे टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10. हो, अंगदने नुकतीच पुण्याच्या आमदार चषकात देखील खूप चांगली कामगिरी केली होती आणि आज देखील या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संघ व्यवस्थापनाचे देखील बऱ्यापैकी धुरा त्यांच्यावर अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळते. समोर रमेश, आता स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन यासाठी ओळखला जातो. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वेग आहे, गती आहे, गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. पहा सर. हो, पहा, अंगद ज्यावेळेला रणप घेत आहेत त्यावेळेला चित्र पाहण्यासारखं आहे. चिखलाने ते शूज माखलेले आहेत. कदाचित थोडेसे जास्त 1 किलो जास्त चिखल त्याला लागलाय, परंतु त्याच्यातून धावतायत आणि बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करतायत. हो सर, बरोबर उल्लेख केलाय तुम्ही. यावेळेला बॉल पडल्यानंतर खूपच खाली राहिलाय. खाली राहिलेला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न निखिल करतोय आणि आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा काय घडलं. धावबाची सुवर्ण संधी होती, पण ती धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. सर, धाव पूर्ण केली आहे. निखिलने प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी देखील झालाय. एक गोष्ट होते, ज्यावेळेला पाऊस पडून गेल्यानंतर त्यावेळेला थोडंसं वातावरण निवळताना चिखल होतो आणि चिखल झाल्यानंतर एक गोष्ट होते की बॉल थांबून येतो. कधी बॉल टप्पा पडल्यानंतर चिखलात खाली राहतात आणि तो फॅक्टर आता जाणू लागला. म्हणजे हे वातावरण पहा, पाऊस पडतानाचं वातावरण वेगळं, नुकताच पाऊस पडून गेल्यावरचं वातावरण वेगळं, आता सध्या जे वातावरण आहे ते वेगळं आहे. त्यानंतर आणखी सुकं झाल्यानंतर आणखी ठणठणीत वातावरण होईल, ते वेगळं असणार आहे. परंतु सध्या चिखलातलं क्रिकेट किंवा चिखलात बॉल रुतणं, खाली राहणं, कमी गतीने येणं हे सध्या सुरू आहे. परंतु परिस्थिती कशी असू दे, तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटर आहात, आज तुम्हाला खेळायचं आहे आणि निखिल त्याच्यासाठी तयार आहे. निखिल तयार आहे. निखिल तयार आहे म्हणूनच त्याने रन पूर्ण केलाय. स्ट्राईक वरती तो पाहायला मिळतोय. एक षटकार आतापर्यंत त्याने ठोकलाय निखिल जाधव. गिरगावचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ, यावेळेला बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला बॉल आता पंच वाईट बॉल घोषित करताना पाहायला मिळतील. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. धावा येत आहेत. धावा येणे गरजेचं आहे टीम विक्रुळे संघासाठी. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत एक षटकार ठोकलाय, तो मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवर निखिल जाधवने. अंगद पाटील, इनामपुरी एक्सप्रेस. ज्यावेळेला बॉल आपण पाहिलं तर थोडासा ओला होता, त्याची बीमर पाहायला मिळाला आणि बीमरवरती आपण पाहिलं तर षटकार देखील पाहायला मिळतोय. सर, चुकी इकडे तर चुकी झाली, फुलटॉस करून बसले आणि ज्यावेळेला परिस्थिती प्रतिकूल आहे, टप्पा पडलेला बॉल भेटत नाही, अशा वेळेला फुलटॉसची वाट पाहतातच बॅटर आणि तिकडे तेच झालं आणि त्याच्यावर मोठा फटकाही खेळलाय. हो सर, हा बीमर बॉल पडताळला गेलाय आणि याच बॉलवरती मोठा फटका पाहायला देखील मिळाला निखिल जाधवच्या बॅटमधून. त्याचा फायदा तो उचलत असताना पाहायला मिळतोय सातत्याने निखिल जाधव. पहिल्याच मॅचमध्ये काय प्रदर्शन केलं होतं. भर पावसात त्याने ठोकलेले षटकार डोळ्याचे पार न फेडणारे पाहायला मिळाले होते. यावेळेला दिशा भरकटली. आता पुन्हा एकदा वाईट बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. जो प्रवास आहे ना सर, गोलंदाजी करत असलेला गोलंदाज जेव्हा तो प्रवास करतोय, खडतर प्रवास, त्या चिखलामधून धावत असताना थोडीशी दिशा त्याची भरकटते आणि त्यामधून प्रवास करत असताना अंगद गोलंदाजी जरूर करतोय या मॅचमध्ये. मागील मॅचमध्ये देखील चांगलं प्रदर्शन अंगद पाटीलने केलं होतं.
लाराणी बुमरो यांचं हे आयोजन, या आयोजनाची चर्चा देखील संपूर्ण महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळते. निखिल ज्यावेळेला फुल टॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय, उंची जास्त आहे आणि लांबी देखील बॉलने गाठली आहे. बॉल निघून गेलाय आरपार. आलाय आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, धमाकेदार निखिल जाधव ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा फुलटॉस करून बसले, त्याचा फायदा निखिल यांनी घेतला आणि समोरच्या दिशेने मोठा फटका खेळताना यशस्वी झाले. रबर बॉल क्रिकेटला ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते. कारण हा बॉल एकदा का जसं उसळी जसा घेतो, वेगात जास्त येतो, तसा बॅटला लागल्यानंतर देखील खूप लांब जातो. तेच इकडे पाहायला मिळालं. हो सर, चांगलं षटक हाताळत होता अंगद पाटील. दिशा भरकटल्यानंतर मात्र आता 2 षटकार लगावले गेलेत या षटकामध्ये निखिल जाधवने. यावेळेला पडल्यानंतर वळण घेतलं होतं बॉलने, पण वाईड बॉल आता पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. 27 धावा धाव फलकावरती झालेत. महागडे षटक, थोडंसं महागडे षटक पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या मयूर वाघमारेने धावा खर्च केल्या होत्या 8. त्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर अंगद पाटील गोलंदाजीसाठी आलेत आणि आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 27. ज्यावेळेला बॅटची वरची कडा आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव मात्र धावून पूर्ण केली आहे आणि आता एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती सर 28 धावा धावफलकावरती झालेत सर. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी बऱ्यापैकी या ओव्हरमध्ये बनली आणि निखिलची बॅट या ओव्हरमध्ये देखील बोलायला लागलेली आहे. थोडंसं स्ट्रगल करतात अंगद, पिचिंग करावी लागेल, थोडासा वेळ घ्यावा लागेल आणि योग्य ठिकाणी अंगद यांना चेंडू टाकावे लागतील, जसे मयूर यांनी पहिल्या षटकात टाकले. हो, बरोबर उल्लेख केलाय. ज्याप्रमाणे मयूर वाघमारेने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली, त्याचप्रमाणे अंगदला या षटकामध्ये गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला चांगला टप्पा पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि बॉलपर्यंत पोहोचलेत देखील आणि तोपर्यंत 1 धाव मात्र धावून पूर्ण केली आहे सर. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 29 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिलं षटक मयूर वाघमारेने हाताळलं होतं, त्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक अंगद पाटीलने हाताळलं आणि त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात सर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, अंगद पाटीलच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या. काय म्हणाल? खूप मोठी धावसंख्या या षटकामध्ये बनली गेलेली आहे. पहिल्या षटकात धावसंख्येला नियंत्रण पाहायला मिळालं होतं. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकार एकंदरीत निखिल यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या बनली आहे, कुठेतरी 1-2 चांगल्या ओव्हर सुद्धा इकडे गरजेचे आहेत रायगड ग्रामीण टीमला. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विक्रोलियन्स आता ट्रॅकवर आली. पहिल्या षटकात थोडीशी बॅकफुटला होती, या षटकातल्या धावांनी त्यांना सुद्धा आता चांगल्यापैकी मॅचमध्ये आणलेलं आहे. सर विक्रोळी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. निखिल जाधव त्यांचीच बॅट बोलते या मॅच मध्ये देखील, कारण आतापर्यंत या मॅच मध्ये देखील जे 3 षटकार आलेत ते 3ही षटकार निखिल जाधवच्याच बॅट मधून आलेत. ही देखील विशेष बाब असणार आहे टीम विक्रोळी या संघासाठी, कारण मोठी मॅच आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे, त्याचसाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळते. संघर्ष आहे, पण हा संघर्ष अटळ आहे. या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील. जर तुम्हाला उपांत्य फेरी गाठायची आहे तर प्रयत्न करणं मात्र गरजेचं आहे या मॅच मध्ये दोन्ही संघांना. स्टारकास्ट, चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते दोन्ही संघांकडे. आता षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. हे षटक हाताळण्यासाठी अजूनही शेवटचे आपण पाहिलं तर विनंती असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. यानंतर होणारा सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण साहेबांचा संघ, फरदीन काझी टीमचे कॅप्टन आणि RR डोंबिवली योगेश पेनकर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉससाठी यायचं. आपण नेक्स्ट मॅच फरदीन काझी आणि योगेश पेनकर इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत.
चला थोडं स्पीडअप घ्या, दोन्ही संघांना विनंती असेल. मयूर वाघमारे पुन्हा एकदा आलेत गोलंदाजीसाठी. चैतन्य पाटील, पहिला बॉल चैतन्य पाटील यांचा गॅप शोधून काढला आणि गॅप मधून वन बाउन्स बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. चौकार येताना पाहायला मिळतोय. आता आलाय तो चौकार म्हणजे सर रमेश थापा यांच्या बॅट मधून. सर पहिल्याच बॉलला चौकार आलाय. आत्मविश्वास फलंदाजाचा वाढवणारा, कारण एका बाजूला जर पाहिलं तर निखिल यांच्याकडून धावा येत होत्या, रमेश मात्र सातत्याने डॉट बॉल येत होते, परंतु आता त्यांचाही आत्मविश्वास इकडे वाढताना पाहायला मिळेल. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. हो, चांगलं कनेक्शन देखील पाहायला मिळते. यावेळेला सुरेख लाजवाब स्ट्रोक आहे. याही बॉलला आपण पाहिलं तर बॉल मैदानाच्या बाहेर जात असताना पुन्हा एकदा झाडाला आदळून मैदानामध्ये येतोय. सर नशिबाची साथ मिळत नाहीये. हो, कारण एफर्ट्स कमी दाखवले होते. बॉल थोडासा बाहेर फुलटॉस होता आणि इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु झाडाला आदळून चेंडू पुन्हा एकदा मैदानात येतोय. चांगली बाब चैतन्यसाठी पाहायला मिळाली. हो, चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा विक्रोळी या संघाने चांगली साथ देतोय. रमेश थापा देखील निखिल जाधवला. चैतन्य, यावेळेला चेंडूने खूपच वळण घेतलंय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात. वाईट बॉल प्लस आणखीन एक एक्स्ट्राची धाव आली, म्हणजे 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहायला मिळतात. सर काही होऊ शकतं या क्रिकेटमध्ये. एकदा का चिखलात टप्पा पडल्यानंतर बॉल झापूक झुपूक. हो सर, बरोबर उल्लेख केलाय. केवढा बॉल फिरला त्या ठिकाणी आणि बॉल गेला देखील गोशांकी क्षेत्रात. खडतर प्रवास गोलंदाजांसाठी आणि त्या प्रवासामधून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते ते सर्वच तारे सितारे. चैतन्याचा पुढचा बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू. आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धावा येत आहेत सर या षटकामध्ये. हो, पहा मी तर म्हणेल आज भऱ्याची तारंबळ उडाली या चिखलामध्ये बॉलिंग करत असताना, कालही आणि आजही. आणि म्हणून तर म्हटलं सकाळी आले हे चॅलेंज आहे, आणि हे चॅलेंज असं नाहीये कोणी या चॅलेंज पासून माघारी पडलंय. सगळ्यांनी म्हटलं हे चॅलेंज आहे तर आम्ही स्वीकारणार. बघ यशस्वी होऊ नाही तर नाही होऊ, परंतु ही आठवण राहील वर्षभर. चिखलात गोलंदाजी करण्याचा अनुभव हा मात्र इकडे प्रत्येकाला मिळतोय. हो, बरोबर उल्लेख केलाय सर. सगळ्यांनाच हा अनुभव मिळतोय. सगळ्यांनाच गोलंदाजी करण्याचा अनुभव आता मात्र या चिखलामधून प्रवास करण्याचा अनुभव मात्र मिळालाय. पुढचा बॉल इनसाइड आउट फटका खेळण्याचा होता. मयूर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. तोपर्यंत एक धाव आता धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 38. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे सर. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत, कारण दुसरं षटक खूपच महागडं ठरलं होतं अंगद पाटील यांचं. हो, थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु थोडेसे स्ट्रगल करतायत. चैतन्य टाकीगावचे असणारे एक जबरदस्त खेळाडू आहेत. चैतन्यांचा पुढचा बॉल चांगला बॉल हाताळला होता. बॉल जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 39. षटक क्रमांक 3 39 धावा धाव फलकावरती. विक्रोळी सर. विशेष बाब म्हणजे दोन्ही सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले निखिल जाधव कडून. आता मात्र रमेश थापा देखील चांगली साथ देतो निखिलला. यावेळेला ऑन साइडला फटका खेळलाय आणि पाहायचंय पंचांकडे. आता एकच धाव मिळेल, कारण गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. आणखीन एका धावेची भर झाली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 40 ऑन बोर्ड. पहिल्याच मॅच मध्ये विक्रोळी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 94 धावा केल्या होत्या. 95 धावांचे टार्गेट सेट केलं होतं सर पहिल्या डावामध्ये टीम विक्रोळी संघाने. पुढचा बॉल यावेळेला फटका सजवलाय समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाह, काय फटका खेळलाय. बॉल निघून गेलाय सर आरपार सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार.
रमेश यांच्या बॅटमधून या स्ट्रोकला नावच नाहीये सर. काय म्हणावं या स्ट्रोकला. चिखलात बॉल थबकला, त्यानंतर स्लो आला, स्ट्रोक वरचा कंट्रोल गेला आणि एकाच हाताने समोर मारलेला हा फटका पाहायला मिळतोय. आगळा वेगळा फटका. आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एका हाताने समोर झोकून दिला. हो, एकदम प्रॉपर सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळालं. या ठिकाणी परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा महाराजाचे सगळे ट्रस्टी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपल्या सगळ्यांचं या नरेपार स्पोर्ट्स क्लब आयोजित रवी आणि महेश चंदवनकर बंधूंच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेमध्ये परळचा महाराजाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्ता मजा येणार आहे सर, कारण 46 धावा धाव फलकावरती झाल्यात. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळणार आहे सर. आता मजा येईल मॅच मध्ये. तसेच अमृत 11 या दिग्विजय संघाचे नामवंत गोलंदाज राजेश तळाशिलकर राहू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. परळच्या महाराजाचे हे सर्व या ठिकाणी ट्रस्टी उपस्थित राहत आहेत. हा संपूर्ण विभाग जर पाहिलं तर गणेशोत्सव या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरे होताना पाहायला मिळतात. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल देखील आता आपल्याला लागायला लागली आहे. आणि लारा आणि बुमरोची स्पर्धा म्हटल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातून मात्र सगळ्यांची पावलं नरे पार्कात आली आहे. हो, आता पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. हे षटक महत्वाचं असणार आहे टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघासाठी, कारण हे षटक हाताळण्यासाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील म्हणजेच मोन्या. पहिलाच बॉल इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न निखिल जाधवचा अयशस्वी राहिलाय आणि हा बॉल आता रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉलची पडताळणी आता केली जाईल थर्ड अंपायर पंचांच्या माध्यमातून. अक्षय पाटील मोन्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक महत्वपूर्ण निर्णायक षटक या मॅच मध्ये हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय, कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखायचे आहेत आणि फलंदाजी करत असलेल्या संघाला मात्र संधी आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल हाताळला होता गोलंदाजाने. तर हे ते महत्वाचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं जेवढ्या धावा केल्या त्याच्या दुप्पट धावा मिळतील. ज्यावेळेला करण्याचा प्रयत्न, बॉलला फेकून दिले गोशांकी क्षेत्रात, एक धाव जरूर मिळते सर. हे महत्वाचं षटक आहे. जेवढ्या धावा या षटकामध्ये होणार तेवढ्या धावा डबल होणार, कारण महत्वाचा निर्णायक षटक म्हणावं लागेल या मॅच मधील. आणि तेच षटक हाताळण्यासाठी अक्षय पाटील यांना आमंत्रित केलं गेलंय. हे षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तो गोलंदाजीसाठी येत असताना पहिला चेंडू त्याने निर्धाव हाताळला. दुसऱ्या बॉलवरती आता ही एकेरी धाव आली आहे. हे महत्वाचं षटक आणि याच महत्वाच्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 47. आणि या षटकामध्ये आपण पाहतो एक विशेष डिझाईन केलेला सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा हा बॉल देखील यूज केला जातोय. ती देखील विशेष बाब आहे आणि त्याच बॉलने हे पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे मोन्या. ज्यावेळेला पडल्यानंतर खाली राहिलाय, आता पंच वाईट बॉल घोषित करतील. परंतु अक्षय पाटील थोडासा वेग त्यांचा वाढवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त वेग काढण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्या प्रयत्नात या ठिकाणी थोडासा व्हाईट बॉल देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण या व्यासपीठावर नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावर या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अभिषेक, मला असं वाटतंय ह्या सगळ्या बॉलिंगचे व्हिडिओ हे सगळे बॉलर आहेत ना पुन्हा पुन्हा बघतील घरी गेल्यानंतर. मी काय केलंय, कुठे चिखलात अडकलो, कुठे व्हाईट बॉल टाकला, कुठे भीमर टाकला, कुठे शॉर्ट पिच टाकला, हे सगळे पाहतील आणि थोडंसं हसतील सुद्धा आज मी काय केलंय. आणि हसतील देखील आणि सर या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करतील, कारण येणारे 4 महिने पावसाळी रबर बॉल क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आणि त्याच मधून हा प्रवास करायचा आहे. खूपच चिखल पाहायला मिळतोय मैदानामध्ये. चिखलाचं साम्राज्य झालंय मैदानामध्ये भिवाजीराव नरे उद्यानात. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. आणखीन एका धावेची भर होतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 51. थोडं स्पीडअप घ्या, दोन्ही संघांना विनंती आहे, कारण वेळेचं देखील बंधन आहे. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगतेय.
यावेळेला उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि या बॉलला आपण पाहिलं तर पाठवलंय सीमारेषा पलीकडे. चौकार येताना पाहायला मिळतोय. सर या मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार आलाय निखिल जाधवच्या बॅट मधून. हो, खूप निर्णायक आहे. या ओव्हरमध्ये येणाऱ्या रन जर विकेट नाही आली तर डबल होणार आहेत, त्यामुळे या रन खूप महत्वाच्या होत्या. धावा या ठिकाणी विशेष म्हणजे या दोन खेळाडूंमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची सलामीची पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळते. जबरदस्त थापा एका बाजूला आहेत रमेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरगावचा वंडर बॉय नाव निखिल जाधव. हो, दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील दोन्ही संघांनी डाव सांभाळला होता. आयोजकांच्या सूचना येत आहेत, विनंती असेल दोन्ही संघांना वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या. पहा 1 वाजलेले आहेत, तिसरा सामना सुरू आहे. यानंतर आणखी 5 सामने आहेत. पुन्हा एकदा यावेळेला देखील ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. विकेट टिकून ठेवणं महत्वाचं आहे या षटकामध्ये. आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 56. महत्वाचं षटक अक्षय मोने हाताळतोय आणि समोर जर आपण पाहिलं तर रमेश थापा आणि त्याच्या समवेत निखिल जाधव. विक्रोळी संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. धावांचा डोंगर रचायचे सर पहिल्या डावामध्ये, कारण पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 94 धावा केल्या होत्या टीम विक्रोळी संघाने. आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 10 धावा खर्च केलेत अक्षय पाटील यांनी. आता दिशा चुकली आहे, वाईड बॉल, आणि या वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव, म्हणजेच एकूण 2 धावा आल्यात. थोडीशी दिशा चुकते, दिशा भरकटली आहे. गोलंदाजावर दडपण दबाव निर्माण झाला असेल, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी अक्षय आणि त्याच्याकडून ही थोडीशी चूक होताना पाहायला देखील मिळाली. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. सर हे करणं गरजेचं आहे, कारण त्यांना ठाऊक आहे, रमेश यांना ठाऊक आहे हे महत्वाचं षटक आहे. विकेट टिकून ठेवणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, या षटकामध्ये. 12 धावा या ओव्हरमध्ये आल्या, विकेट नाही आली, त्यामुळे 12च्या झाल्या 24 आणि एक मोठी धावसंख्या आता उभारली गेलेली आहे. 68 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. मला वाटतं मागील मॅच प्रमाणे पुन्हा एकदा 90 इकडे विक्रोलींची वाटचाल होते की काय, कारण विकेट नाही आली आतापर्यंत. हो सर, बरोबर उल्लेख केलाय. मागील मॅच मध्ये पण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 94 धावा बनवल्या होत्या. आतापर्यंत 4 षटकांचा विचार केला तर 4 षटकांमध्ये बनवल्या आहेत तब्बल धावा 68. अजूनही शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 देवत एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आले. हे महत्वाचं षटक राहणार आहे या मॅच मधील, कारण विशेष बाब म्हणजे विक्रोळी संघासाठी 68 धावा धावफलकावरती. एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत राजेश तळाशीलकर सरांचा, म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील आऊ या नावाने प्रसिद्ध असणारे. विशेष म्हणजे दोन्ही बंधूंबरोबर खूप क्रिकेट खेळले त्यांनी एकत्रितपणे. कोकणातील क्रिकेट, कोकणातल्या टूर आऊ बरोबर झालेले आहेत. आणि आज या ठिकाणी राजेश तळाशीलकर सरांचं आगमन झालेलं आहे. आऊ, आपलं हार्दिक स्वागत. माफ करा. तसेच या ठिकाणी नवी मुंबई स्पोर्टचे मालक आणि एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व काळा चौकी आणि त्याचबरोबरीने नवी मुंबईमधील एक प्रख्यात व्यक्तिमत्व रवींद्र शेठ कोरडे. अहो, समोरच्या दिशेने निखिल थांबायला तयार नाहीये. जबरदस्त प्रहार केलाय आणि इकडे सिक्सर खेळला जातोय. चल, इंटरची जी ट्रॉफीज आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत रवींद्र शेठ रावजी शेठ कोरडे, मूळचे जुन्नर तालुक्यातील बोरीगावचे सुपुत्र, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. माफ करा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा धावफलकावरती होत्या. आता धावा झाल्या धावफलकावरती 78.
मयूरचा पुढचा बॉल उचळी घेणारा पाहायला मिळतोय आणि आणखीन एक व्हाईट बॉल प्लस एक आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावा झाल्या धाव फलकावरती आता मात्र 80. येस सर. उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व दक्षिण मुंबईतील उल्हासजी गोवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उल्हासजी गोवेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अंडाराम मोहराम क्रिकेटमधील एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे उल्हासजी गोवेकर साहेब. त्यांचा सन्मान रवी चंदवनकर, महेश चंदवनकर, लारा बुमरो या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून केला जातोय. तसेच एक सन्मान केला जातो. या तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. यस, तर सन्मान केला जातो दिलीप गवस. सन्माननीय दिलीप गवस या ठिकाणी उपस्थित आहेत. ब्रह्माबाई संघाचे व्यवस्थापक, त्याचबरोबर जर पाहिलं तर मितांश 11 संघाचे व्यवस्थापक. नुकतंच मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील एक महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली असे दिलीप गवस यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. भाई या नावाने संपूर्ण मुंबईमध्ये परिचित असणारे हे व्यक्तिमत्व, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व दिलीप गवस यांचा सन्मान. नो बॉल निर्णय आला तिसऱ्या पंचांचा नो बॉल. ब्याऐंशी धावा धाव फलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने मयूर. हो, प्रचंड वेगात चांगला बॉल पाहायला मिळालाय. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत निखिल, पण धावबादच्या स्वरूपात मात्र आपण पाहिलं तर आता विकेट येताना पाहायला मिळते. रमेश माघारी परतलेत. विशेष बाब म्हणजे तर जयेश भोसले सर किंवा रोशनजी पाताडे आपण संपर्क साधा. सन्माननीय जनार्दन कांबळे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी कांबळे साहेबांना विनंती करेन आपण पुढे यायचंय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यश चेंदवनकर आणि रिया आणि यश, आपल्या दोघांना मी विनंती करेन की आपण आपल्या मामांचा सत्कार म्हणजेच जनार्दन कांबळे साहेबांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. मायेची एक उबदार अशी शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण जनार्दन मामांचा सत्कार या ठिकाणी करत आहोत. खूप खूप धन्यवाद जनार्दन कांबळे साहेब. ज्यावेळेला नो बॉल आलाय आणि या नोज बॉल वरती चौकार देखील येताना पाहायला मिळतोय निखिल जाधव यांच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. यानंतरचा सामना फरदीन काझी विरुद्ध योगेश पेनकर इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत आणि केतन म्हात्रे इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. वाकळणचा वंडर बॉय, ज्या खेळाडूची आपण वाट पाहत होतो तो खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. रन झाले धाव फलकावरती 89 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि
बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव चांगल्या फॉर्म मध्ये आहे. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळालं निखिल जाधव. या मॅच मध्ये देखील लक्ष वेधून घेतलंय. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याने लक्ष वेधून घेतलं. 47 धावा त्याने बनवल्या नाबाद आणि या मॅच मध्ये देखील त्याची बॅट बोलली आहे. वैयक्तिक 40 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय निखिल जाधव. ज्यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर आता वाईट बॉल येईल आणि या वाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव देखील येताना पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या 2 धावा. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे सर 91 धावा धाव फलकावरती झाल्यात. 91 धावा फलकावर पाहायला मिळतात. मला वाटतं अमोल सरांनी प्लेयर लोकांना आज 90 धावांचं टार्गेट दिलं होतं की काय याही मॅच मध्ये 90 पार. हो बरोबर उल्लेख केलाय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि 91 धावा धाव फलकावरती झाल्यात. 91 मंगेश माहुलगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. आता धावा झाल्या धाव फलकावरती 92 92. माझ्या मते प्लेयर लोकांचे सुद्धा फोटो काढून ठेवावे लागतील जे चिखलाने माखलेले संपूर्णपणे. मयूर देखील लावताना पहा ना. परंतु क्रिकेट आहे मैदानात उतरले तर आज सगळं काही माफ आहे. खेळायचंय जिंकायचंय भले चिखल संपूर्ण अंगाला लागला तरी चालेल. परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा महाराजा मंडळाचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि मंडळाचे संचालक सन्माननीय सुभाषजी साळगावकर साहेब यांना मी पुढे येण्याची विनंती करतोय. सोबतच त्यांचे सर्व सहकारी सन्माननीय अध्यक्ष सुजितजी चव्हाण साहेब यांना सुद्धा मी येण्याची विनंती करेन. आपण सर्वांनीच या. आज मंडळाचे जितकेही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे आलेले आहेत त्या सर्वांचा एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार व्यासपीठावरती केला जाणार आहे. मायेची उबदार अशी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर परळच्या राजाची ही प्रतिमा आज आपण देऊन या आणखीन एका नामांकित मंडळाचा म्हणजे आपल्या लालबाग परळमधील एक अग्रमानांकित गणेशोत्सव मंडळ म्हणून ज्या मंडळाचं नाव आहे असा परळचा महाराजा आणि त्या मंडळाच्या आलेल्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. परळच्या राजाची प्रतिमा त्याचबरोबर मायेची उबदार शाल या सर्व आलेल्या पदाधिकाऱ्यांना देऊन आपण त्यांचा यथोचित सत्कार करतोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. असं सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. खूप खूप धन्यवाद सन्माननीय सुभाष साळगावकर साहेब त्याचबरोबर सुजितजी चव्हाण आणि आलेले सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी असणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. क्रिकेटचा महासंग्राम शेवटचं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. पहिल्या डावाचं निखिल जाधव नो लुक स्ट्रोक खेळत होते आणि या बॉलला पाठवले या ठिकाणी गोषंगी क्षेत्रात एका धावेसाठी. अक्षय पाटील मोन्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 6 हाताळत असताना पाहायला मिळतोय. निखिल जाधव यांचं कौतुक करावं लागेल कारण या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर तब्बल 4 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत निखिल जाधव गिरगावच्या वंडर बॉयने ठोकलेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते निखिल जाधवच्या बॅटमधून. बॅट बोलते निखिल जाधवची. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतायत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. निखिल पळतोय आणि ती दुसरी धाव पूर्ण होईल का पाहायचंय. यस दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चित्याच्या चपळाईने धावतोय चिखलामधून. या चिखलामधून प्रवास करत असताना निखिल जाधव संघासाठी लढतोय प्रयत्न करतोय संघर्ष करतोय कारण त्याला ठाऊक आहे हा महत्वाचा सामना. हा सामना जिंकायचा आपल्या संघाला घेऊन उपांत्य फेरी गाठायची आहे. म्हणूनच की काय प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धाव फलकावरती आता विक्रोळी 96 ऑन बोर्ड. निखिल जाधवचा विचार केला तर वैयक्तिक नाबाद 43 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चांगली मॅच रंगते. दोन्ही ताकदवर संघ विक्रोळी यांच्या विरुद्ध NM रायगड 11 ग्रामीण. रनआउट साठी का सर. यस
रनआउटसाठी थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. एक बिग फाईट या स्पर्धेतली आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला RR11 डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली. एका बाजूला योगेश पेटकर, दुसऱ्या बाजूला आकाश चिंदारिया. लक्ष्मी मागितलाय आणि विष्णू आलेला आहे. नॉट आउट सर, नॉट आउट. पावसाळ्यातली रबर बॉल क्रिकेट हंगामातली पहिली स्पर्धा, किती उत्सुकता होती आणि आज तुमचं डिसिजन काय असेल? मजा येते ही टुर्नामेंट खेळायला, कारण दरवर्षी नवीन नवीन काहीतरी संकल्पना असते. मजा येते खेळायला, टॉस जिंकून फिल्डिंग करू. आणि आज मुंबईतलं क्रिकेट, जसं आपण बाहेरचं रेग्युलर व्यावसायिक गटाचं क्रिकेट खेळत असता, परंतु मुंबईत आल्यानंतर काय वेगळी रणनीती आखून खेळायचा प्रयत्न असतो बाहेरच्या खेळाडूंचा? म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये खूप कमी क्रिकेट खेळता आणि बाहेरचं क्रिकेट खूप जास्त खेळता. मुंबईमध्ये क्रिकेट खेळणं नेहमीच टफ असतं, कारण कुठलीच टीम सोपी जात नाही. सगळेच प्लेयर खूप चांगले असतात, त्यामुळे मुंबईचं क्रिकेट टफ जातं खेळायला आणि मजा येते खेळायला. आणि मैदानाची परिस्थिती बघता आता आज काय रणनीती आखून तुमची टीम उतरणार आहे मैदानामध्ये आणि समोरच्या टीमला आता किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न होईल या मॅचमध्ये? एक एक्स्ट्रा मगापासून मॅच बघतोय, एक्स्ट्रा जे टीम कमी टाकते ती मॅच जिंकते, तर आम्ही एक्स्ट्रा कमी टाकण्याचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहे तुमच्या टीमला. आकाश, टॉस समोरच्या टीमच्या बाजूने लागला. सर्वप्रथम तर यस, या स्पर्धेतील अर्धशतक निखिलच्या नावावर जोरदार टाळ्या. पहिल्या मॅच मध्ये नाबाद 47 आणि या मॅच मध्ये जे राहिलं होतं ते मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळतात. गिरगावचा वंडर बॉय निखिल. आकाश, सर्वप्रथम आपण टॉसचा निर्णय त्या ठिकाणी पाहिला तर समोरच्या टीमच्या बाजूने लागला. जर टॉस तुमच्या बाजूने लागला असता, तुमचं डिसिजन काय असतं? काय निर्णय ठरवून आलेला होता की टॉस जिंकला की बॅटिंग घ्यायची की बॉलिंग घ्यायची? बॅटिंग. तर बॅटिंगच करायची होती. सध्या पाहिजे बॅटिंग करायचाच चान्स तुम्हाला मिळतोय. तर किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न कराल प्रथम बॅटिंग करत असताना? 60 to 70 सर. तर खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेत नाहीये कारण मॅच चालू आहे, तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कौल जो आहे RR11 डोंबिवली संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि टॉस जिंकून योगेशने सांगितलंय की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. तसेच या स्पर्धेतील या हंगामातील 100 धावा करणारी पहिली टीम विक्रोली ठरताना पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधवचं अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. आणि ते शुभागमन होत आहे RR डोंबिवली संघाच्या संघ मालक अर्थात या स्पर्धेला सुद्धा त्यांचं विशेष सहकार्य आहे अशा सन्माननीय राजश्रीताई पवार यांचं मैदानावरती शुभागमन होत आहे. मी ताईंना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. धन्यवाद. तर ओव्हर टू कॉम्बॉक्स पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल ते सन्माननीय राजश्रीताई लोके पवार यांचं, RR डोंबिवली संघाच्या संघ मालक. आणि आज त्यांना आज मैदानावरती उपस्थित राहिल्यानंतर मी आता व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. छत्तीस बॉल आणि 36 बॉल मध्ये टार्गेट सेट केले 104. 104 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघाला. अफलातून फलंदाजी पहिल्या डावामध्ये निखिल जाधवने अर्धशतक झळकावलं.
पहिल्या डावाचा जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये बॅट बोलली रमेश थापाची, बॅट बोलली निखिल जाधवची, चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती दोन्ही फलंदाजांनी. चला 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये या टीम NM रायगड 11 ग्रामीण आणि विनंती असेल विक्रोळी आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या. तसेच ही स्पर्धा पाहण्यासाठी खास आवर्जून अनंत पाटकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू सुद्धा क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत. दादा आपलं देखील स्वागत. चला मॅचला होते सुरुवात. चला दुसऱ्या डावाला सुरुवात करायची. मॅच खूप साऱ्या बाकी आहेत, 1:15 वाजून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आता सहकार्य करायचंय. आणि आता दुसऱ्या डावामध्ये काय होणार, काल पाहिलं 96 धावांचा पाठलाग झालाय अभिषेक, आणि त्याच्यामुळे जरी ही धावसंख्या मोठी आहे प्रयत्न करावे लागतील आणि मोठी स्ट्रेंथ रायगड ग्रामीणची सुद्धा आहे, त्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल जाधव दोन्ही मॅचमध्ये की फॅक्टर राहिले. थापाची साथ चांगली पाहायला मिळाली आणि आज या मॅचमध्ये जरी लक्ष मोठं असेल पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय खरा, परंतु पाहूया काय होईल. आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष समोर राहताना पाहायला मिळतंय. 104 6 ओव्हरमध्ये 104. अभि हो सर, 36 बॉलमध्ये 104 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं हे शक्य झालंय, कारण 96 धावांचा पाठलाग करायचा होता टीम रायगडला, तर रायगडने तो धावांचा पाठलाग पूर्ण केला आणि फायनल देखील गाठली या स्पर्धेची. पाहूयात ह्या धावांचा पाठलाग पूर्ण होईल का. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या. विनंती असेल विक्रोळी. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. करण मोरे आणि आकाश जांगीर 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघाकडून बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. करण मोरे मागील मॅचमध्ये दर्जेदार कामगिरी केली. पावसाळी क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने क्लासिकल अंदाजात खेळणारे हे खेळाडू पाहायला मिळतात. क्लासिकल करण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याच उपलब्धता आहेत. रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल या सगळ्या प्रकारच्या क्रिकेटच्या आज मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. शांत बॅटिंग करताना मैदानात पाहायला मिळतात, परंतु वातावरण अशांत करतात. आणि जोडीला जर पाहिलं तर कालच पुण्याची स्पर्धा गाजून मात्र मुंबईत पुन्हा एकदा दाखल झालेले आणि या हंगामात आणि रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेट म्हटलं तर खऱ्या अर्थाने हा खेळाडूच रबर बॉलच्या क्रिकेटपासून पुढे येताना पाहायला मिळाला. आकाश जांगीड पंतनगर घाटकोपर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पालघरचे स्टार एका बाजूला पाहायला मिळत आहेत आपल्याला करण मोरे. हे दोन्ही खेळाडू रबर बॉलचं क्रिकेट खेळण्यास खूप निष्णात आहेत, त्यामुळे जरी 104 आहेत प्रयत्न तर होणार आहे, परंतु गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन कांजूर मार्गचा बुमरा येताना पाहायला मिळतोय. सुमित आवटे पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. यानंतर होणारा एक महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध RR डोंबोली असा सामना पाहायला मिळणार आहे. योगेश पेंडकर यांना इन ॲक्शन मध्ये आपण पाहू. दुसऱ्या बाजूला फरदीन काझी, केतन म्हात्रे ही नावं देखील आपल्याला पाहायला मिळतील. श्रेयस कदम, तर कांधारी किंग्स बांद्रा आणि मुंबई किंग्स या 2 किंग मधील लढत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर उमर खान, प्रथमेश पवार इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिली ओव्हर घेऊन सुमित आवटे दाखल होताना पाहायला मिळतात. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. कैलासवासी लक्ष्मीकाकी विष्णू चिंदवनकर चषकामध्ये. हा चषक जर पाहिलं तर 7वं वर्ष आहे. परळनगरीमध्ये एक मोठं आयोजन या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिला बॉल लेग स्लिप तैनात करताना पाहायला मिळाले. गिरीश कोसरेकर झोकून दिलं आणि पहिल्याच बॉलवर घेतली विकेट. काय प्लॅनिंग होतं, प्लॅनिंग केलं आणि तिकडे विकेट. पहिल्या बॉलला कोणी लेग स्लिप लावलेली पाहिली का, क्वचित चित्र पाहायला मिळेल. आणि तिकडे मात्र बाद करताना पाहायला मिळत आहेत. आकाशसाठी केलं गेलं हे प्लॅनिंग होतं आणि मोठी विकेट आली आहे. हो सर, मोठी विकेट. झेल देखील चांगला पाहायला मिळाला गिरीश कोसरेकर यांचा, कारण विकेट महत्वाची होती आणि ती विकेट मात्र पटकवली. एक आकाश माघारी परतला आणि एक आकाश सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकाश गणपत तारेकर, अमोल म्हात्रे यांचं हे प्लॅनिंग असावं कदाचित आणि ते या ठिकाणी सत्यात उतरवताना पाहायला मिळतात. सुमित आवटे, आडनाव आवटे आहे परंतु काम सुद्धा तेच आहे, बॅट्समनला आउट करायचं. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली. आकाश जांगीड रबर बॉल क्रिकेटसाठी अधिक प्रभावीपणे कामगिरी करताना पाहायला मिळतात.
इकडे आपला पाहायचा आहे करण मोरे जोडीला जर पाहिलं तर त्यांची साथ देण्यासाठी आकाश तारेकर आलेले आहेत. रायगडचा वंडर बॉय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील सुमित आवटे. लक्ष मोठे परंतु अशक्य नाहीये. रबर बॉल क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. येस 19 मोटरसायकल बाईक जिंकणारा हा रायगडचा वंडर बॉय पाहायला मिळतोय, परंतु सुमित आवटे त्यांना मात्र त्यांच्या समोर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी हा बॉल वेगवान पद्धतीने खेळला. जरूर फिल्डर आहे त्याकडे. चेंडूची फेकी ओ आणि तिकडे धाव कंप्लीट. हो चांगला प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पोहोचले आणि माननीय श्री रुपेशजी रावले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 7व्या पर्वामध्ये. सुमित आवटे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला करण क्लासिकल करण. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. सगळ्यांचं लक्ष आज नरे पार्कावर लागलंय आणि या मानाच्या स्पर्धेवर. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. थोडासा प्रयत्न मंगेश यांनी बॉल अडवण्याचा केला खरा, परंतु नाही अडलाय. बॉल मागे जाईल परंतु बॉल लाजबाब होता. सर अगदी बॉल खोलात टाकला होता. ह्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू सुमित आणि त्याच्याकडे क्षमता आहे अशा पद्धतीचे बॉल हाताळण्याची आणि तेच काम आता मात्र करत असताना पाहायला मिळते सुमित आवटे. पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील तेच काम त्याने केलं होतं. या मॅच मध्ये देखील तेच काम तो करतोय. नाव आहे सुमित आवटे. सुमित आवटे कांजूरमार्ग मुंबई. फुलटॉस आणि या फुलटॉसला मात्र पुन्हा एकदा बॉल मैदानाच्या आतमध्ये. सुमितच्या बाजूने नसीब सुद्धा थोडंसं दिसतंय. हो बरोबर उल्लेख केला सर. हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला असता पण झाडाला आदळून बॉल मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळत नाहीये टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघाला. सुमित आवटे क्षमता ठेवतो. रायगड ग्रामीण हा संघ देखील अंगद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शन या संघाला आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली स्पर्धा आहे. सगळ्या संघांसाठी लगेच रुळावर येणार नाहीये. थोडासा अवधी देखील लागणार आहे कारण 4 महिने आता पावसाळी क्रिकेट खेळायचं आहे. टप्पा पडल्यानंतर अँगल बनवत बॉल बाहेर जाताना पाहायला मिळेल. तिकडे वाईट +1. हो वाईट +1 आलाय. एक्स्ट्राच्या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 5. 104 धावांचा पाठलाग करायचा आहे. संघ अडचणीमध्ये, अडचणीमधून बाहेर काढायचं आहे संघाला. आकाश तारेकर आणि करण मोरे यांना या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. आकाश तारेकर जोडीला जर पाहिलं तर करण यांना आपण पाहतोय. सुमित आवटे बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 6 ओव्हरमध्ये 104 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु काल 96चा पाठलाग झालाय. फुलटॉस. या फुलटॉसला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे येताना पाहायला मिळत आहेत निखिल जाधव आणि विकेट येताना पाहायला मिळतंय आवटेने आणखीन एक आउट केलाय. हो पहिल्या षटकामध्ये 2 आकाश माघारी परतलेत. पहा आणखीन एक विकेट आली आहे. यासाठी ओळखला जातो सुमित आवटे कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली. झेलबाच्या स्वरूपात आपण पाहिलं तर आकाश जांगीड माघारी परतला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. आकाश तारेकर देखील माघारी परतलाय. थोडंसं दडपण दबाव निर्माण झालं असेल संघावर. हो कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. ज्यांनी ज्यांनी पडदा पकडलेला बाजूचा त्यांना विनंती आहे थोडं तो सोडायचा आहे जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाहीये. बाजूला चौकार षटकार जो पडदा आहे ना, पडद्यावर हात ज्या प्रेक्षकांनी ठेवलेले आहेत धन्यवाद. आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते. पहिली ओव्हर सुरू आहे. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने अमित पाटील येताना पाहायला मिळत आहेत. पूर्वाश्रमी विक्रोळी सूर्यनगरचे खेळाडू रायगडमध्ये स्थायिक आहेत. पाहूया अमित कशा प्रकारची कामगिरी आज या ठिकाणी करतील. परंतु बुमराची चर्चा आहे. पहिल्या डावात निखिल यांची चर्चा झाली. दुसऱ्या डावात सध्या बुमराची चर्चा पाहायला मिळते. जो चांगली कामगिरी करणार चर्चा त्याची. आर डोंबिवलीचे सर्वेसर्वा हेमंत पवार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तसेच या ठिकाणी राजश्री ताईंचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ही स्पर्धा आवर्जून खेळण्यासाठी मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि पवार साहेब आणि मॅडम आपल्या दोघांचंही स्वागत. पाहूया सुमित.
लोवर फुल टॉस, त्याला मात्र या ठिकाणी फ्लिक केलंय आणि आल्या आल्या पहिलाच बॉल षटकारामध्ये खेचलाय. असं वाटत होतं षटक चांगलं चाललंय, परंतु त्याच वेळेला फुलटॉस करून बसले आणि हा बॉल मैदानाच्या बाहेर जाऊन बसला सुद्धा. तर या षटकाराने कुठेतरी रायगड ग्रामीणला सुद्धा मॅच मध्ये आणलं 2 विकेट गेल्यानंतर सुद्धा. आणि धावसंख्या झाली ती आता पहिली ओव्हर संपल्यानंतर 11. हो सर, पहिल्या डावामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं होतं. मयूर वाघमारेने चांगलं षटक हाताळलं होतं. शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता निखिल जाधवच्या बॅटमधून. या षटकाचा देखील विचार केला तर सुमित आवटी पहिले 5 बॉल हाताळत असताना 2 विकेट्स पटकावल्यानंतर शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळालाय. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात सर. 104 धावांचा पाठलाग करायचा आहे. 104 धावांचा पाठलाग करायचा आहे. हेमंत पवार साहेब खास दुबईवरून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी. हे क्रिकेट प्रेम आहे, या सगळ्यांना खेचून आणलं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे पवार साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत. गिरीश कोचरेकर येताना पाहायला मिळतात. अचूकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. तेच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात गिरीश कोचरेकर. मागील मॅचमध्ये चांगली बॉलिंग त्यांनी केली होती. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत. एक षटकार तर आलाय, कारण एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला अमित पाटील आलेले आहेत. नरेपार स्पोर्ट्स क्लबचं आणि रवी आणि महेश चेंदवनकर या 2 बंधूंचं आयोजन. गिरीशचा पहिला बॉल चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेंथ वरून थोडासा खाली राहिला. खेळायचं होतं थोडंसं बॅकफुटला जाऊन कव्हरच्या क्षेत्रात, परंतु थोडासा खाली गती थोडीशी बदलली आणि त्याच्यामुळे बॉल निर्धाव येताना पाहायला मिळेल. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. करण रन मात्र आज करावेच लागतील. सगळ्यांचं लक्ष आहे या स्पर्धेवर. ऑप्टमच्या बाहेर, गती कमी, टप्पा पुढे, आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल आलाय सर. इनसाइड आउट फटका खेळायचा होता करण मोरे यांना. आणि आता चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून. आणि आणखीन एक डॉट बॉल, म्हणजेच लगातारचे दोन्ही चेंडू निर्धाव आलेत आतापर्यंत. गिरीश कोचरेकर चांगलं षटक म्हणावं लागेल. नक्कीच चांगलं षटक या ठिकाणी आतापर्यंत म्हणावं लागेल, परंतु करण रन मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत आपणास. चला मॅच सुरू करायची आहे. तत्पूर्वी परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सर्व पदाधिकारी आज या रवी आणि महेश म्हणजेच लारा आणि बुमरोच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकाला भेट देण्यासाठी मात्र ही सर्व आपली मित्रमंडळी व्यासपीठावरती उपस्थित राहते. सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन आपण सर्वांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आलेल्या सर्व परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत असेल. आणि लगेचच जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. नरे पार्क स्पोर्ट्स क्लबची ही भव्य दिव्य स्पर्धा नरे पार्क परळ. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं पॉइंटला. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. महेश चेंदवनकर आणि रवी चेंदवनकर, लारा आणि बुमरो या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. 7वं वर्ष आहे आणि एक मोठं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नरे पार्कात. प्रेक्षकांची देखील आता सकाळी 7:30 पाऊस होता, आता पाऊस उघडला आणि प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. गिरीश कोचरेकर, अचूकतेचं माहेरघर, त्यांचं नाव गिरीश कोचरेकर असं म्हटलं जातं आणि आजही पुन्हा एकदा ट्रॅकवर येत आहेत. नावसंख्या जर पाहिली तर 13वर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. गिरीश चांगली कामगिरी करतायत. लक्ष आता जे आहे ना अभिषेक जे, ते आता मोठं होऊ लागले. पावसाळ्यातील या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. त्यामुळे चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो, शेतकरी बांधव देखील पावसाची वाट पाहतात आपल्या जमिनीच्या मशागतीसाठी, शेतीसाठी. तसे आम्ही सुद्धा वाट पाहतो पावसाची, कधी पावसाळी क्रिकेट येईल आणि ते खेळू. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू पहा, काय बॉलिंग केली आहे गिरीश कोचरेकर यांनी सर. हा बॉल देखील गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या षटकामध्ये. अवघ्या गिरीश कोचरेकर यांनी सर 3च धावा खर्च केल्यात. पहिलं षटक 11 धावांचं थोडंसं महागडं राहिलं होतं. शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा विक्रोळी म्हणजेच गिरीश कोचरेकरनी या षटकामध्ये केले सर. हो, चांगले कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालंय. आता 104 धावांचा पाठलाग करायचा आणि धावसंख्या सध्या झाली आहे ती 14, म्हणजे 4 ओव्हरमध्ये 90 पाहिजेत. 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये आणखीन 90 धावांची गरज आहे, ज्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील निलेश.
निलेश रावनाथ. वैष्णव चेंबूर 11 संघासाठी देखील मागील काही दिवस चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. हो, निलेश आले, चांगला खेळ केलाय निलेश यांनी सातत्याने कित्येक स्पर्धेमध्ये. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 90 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि गोलंदाजीमध्ये काहीतरी बदल करताना पाहायला मिळत आहेत. पहा 1:30 वाजून गेलेले आहेत. मॅच नंबर 3च चालू आहे. पर्यायाने सकाळच्या मॅच जरी 6च्या झाल्या, संध्याकाळच्या कोणत्याही ओव्हर कमी करण्याचा आयोजकांची इच्छा नाहीये. आपलं सहकार्य सगळ्यांचं गरजेचं आहे प्लीज. चला स्पीडअप घ्या, दोन्ही संघांना विनंती आहे. यस, आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे या मॅच मध्ये. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र पॉवर प्लेचं हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय राहुल यांना आमंत्रित केलं जाईल. आणि म्हणूनच की काय गोलंदाजी करत असताना मात्र थोडासा बदल पाहायला मिळाला, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक महत्वाचं षटक असेल टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघासाठी. समोर आपण पाहतोय अमित पाटील यांना आणि त्याच्या समवेत करण मोरे. बॅटिंग करावी लागेल या षटकामध्ये, धावा येणं गरजेचं आहे टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघासाठी. महत्वाचं षटक, निर्णायक षटक. सर काय म्हणाल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. हो, यावेळेला पहिलाच बॉल खेळत असताना अमित पाटील उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिला षटकार सर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या बॉलवर. हो, पहिल्या काही ओव्हरमध्ये रन नाही झाले, हरकत नाहीये, परंतु आम्ही आताही संधी आहे धावांना डबल करण्याची. आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी षटकार खेळत असताना म्हणजे 6 धावा नाही, विकेट नाही झाल्या गेल्या तर 12 धावा बुक केल्या पहिल्याच बॉलवर. त्याच्यामुळे अमित नाईक या ओव्हरमध्ये सगळं अमित पाटील पहिल्याच बॉलवर मात्र षटकार खेळताना या ठिकाणी पाहायला मिळाले. जोडीदार जर पाहिलं तर करण मैदानाच्या आतमध्ये आहेत, षटकार खेळावे लागतील. आणखी पहिल्याच बॉलवर आल्या त्यांनी षटकार खेळला होता आणि आता आणखीन एक षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर राहुल वराडकर विक्रोलियन संघाचा आणखीन एक प्रमुख अस्त्र म्हणून देखील त्यांना आपण पाहतोय. महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावणाऱ्या खेळाडू समोर अमित. यावेळेला दिशा दिली, बॅकफुटला गेले, बॉलला फक्त गलीच्या दिशेने दिशा दिली, एक धाव. एक धाव आली आहे. अमित पाटील यासाठी ओळखला जातो, त्याला ठाऊक आहे कोणत्या बॉलवरती समाचार घ्यायचा आणि कोणत्या बॉलला सन्मान द्यायचा. त्याला ठाऊक होतं पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट जाऊ द्यायची नाहीये आणि म्हणूनच की अमित पाटील आणि करण मोरे तोच विचार सातत्याने करत असताना पाहायला मिळतात खेळपट्टीवर. धावा करावे लागणार आहेत या ठिकाणी. पाहूया अमित, मोठमोठे स्ट्रोक या ठिकाणी खेळावेच लागतील. ही एक संधी आहे, तुम्हाला मॅच मध्ये यायचं असेल तर ही एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागणार आहे. हा एक वेगळा प्रयोग या बंधूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आजचा दिवस या स्पर्धेसाठीचा जर पाहिलं तर अतिशय महत्वाचा दिवस आहे. शेवटचा दिवस, कोण होणार चॅम्पियन. संध्याकाळच्या सत्रात केतन म्हात्रे यांना प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार, तर शिवडी विधानसभा अंतर्गत रोहित माने यांना हा पुरस्कार दिला जाईल. फुल टॉस, याला समोर खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय परंतु कॅच नाही झाली आहे तिकडे. कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते निखिल जाधव, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि झेल मात्र झाला नाहीये. जीवदान मिळालंय फलंदाज अमित पाटील यांना. एक धाव मात्र आली आहे देखील. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 22-22. महत्वाचं षटक, निर्णायक षटक या मॅच मधील पाहायला मिळते राहुलचं आणि याच राहुलची चर्चा मात्र या षटकामध्ये होताना पाहायला मिळते. आणि अमित पाटीलने देखील षटकार टोकला याच षटकामध्ये. करण मोरे आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये.
यावेळेला चांगला बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर खूपच चेंडूने उसळी घेतली, बरोबर गेल्या यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आलाय सर. अगदी चांगली पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. राहुल वराडकर अचूकता या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि समोर जर पाहिलं तर करण आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अमित प्रयत्न करतायत. हो, प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत मोठे फटके खेळण्याची. सन्माननीय कपिल पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. कपिल कांबळे साहेब, आपल्याला व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. धन्यवाद. वाईट बॉल आलाय आणि आणखीन एका धाव्याची भर झाली आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावा येणं गरजेचं आहे या षटकामध्ये आणि तोच प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज करण आणि त्याच्या समवेत अमित पाटील. राहुलचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. करण, रन येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. करणच्या बॅटमधून यावेळेला चेंडू फिरल्यानंतर खूपच चेंडूने वळण घेतलंय. आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. 104 धावांचा पाठलाग दुसऱ्या धावामध्ये करत असताना पाहायला मिळतोय संघ NM रायगड 11 ग्रामीण. धावा झाल्या धावफलकावरती आता टीमच्या 24 विकेट जाऊ द्यायची नाहीये. तोच प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळते. ते दोन्ही फलंदाज विकेटवरती राहायचंय, खेळपट्टीवर थांबायचंय आणि ते थांबून मात्र बॅटिंग करत असताना करण मोरे आणि त्याच्या समवेत अमित पाटील. पॉवर प्लेचं षटक. चला विक्रोळी थोडं सहकार्य करा. दोन्ही संघांना विनंती आहे कारण वेळेचं बंधन आहे. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. आजच्या संपूर्ण दिवसातील अजूनही 5 सामने समाप्त करायचे आहेत. अंतिम दिवस आहे. विनंती आहे प्लीज. ओ, यावेळेला फुल टॉस बॉल होता. स्लोअर वन पाहायला मिळाला सर. अगदी बरोबर स्टंपच्या मधून हा देखील बॉल पाहायला मिळाला. मागील मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज असताना मात्र ते चित्र पाहायला मिळालं होतं आणि ते देखील पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळते या मॅच मध्ये देखील. पुन्हा एकदा तेच, म्हणजे एका तासात ही दुसरी घटना घडली आहे. स्टंप मधून बॉल गेलाय परंतु बेल्स पडलेले नाहीये आणि कदाचित 2 स्टंपच्या मधोमध मोजून मापून बॉल टाकतायत की काय लोक. आणि अशा पद्धतीचा म्हणजे क्रिकेट आहे, चमत्काराने भरलेला खेळ आहे. असे 2 चमत्कार थोडक्यात वेळात या ठिकाणी झालेले आहेत. हो, हे चमत्कारच घडलेत म्हणावं लागेल. ज्यावेळेला ऑन साइडला फटका खेळायचा होता, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल का पाहायचंय की विकेट येईल. त्याच्याकडे आता सगळ्यांच्याच नजर आहेत. आता थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. विकेट मिळवायची होती टीम विक्रोळी या संघाला. आता त्याची पडताळणी केली जाईल. धावबादची सुवर्ण संधी आता पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर म्हणजे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. महत्वाच्या लढतीमध्ये दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत. या NM रायगड 11 ग्रामीण या संघाकडून बॅटिंग करत असताना अमित पाटील आणि करण मोरे. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. त्याची पडताळणी आता मात्र केली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची. स्पर्धा केव्हा रंगणार, हा दिवस केव्हा येणार, आणि तो दिवस आलाय. आणि आता थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय नॉट आउट. म्हणजेच आता जेवढ्या धावा केल्यात तेवढ्या धावा डबल होतील. आता मॅच ऑन झाली आहे कारण हे तिसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. विकेट आली नव्हती. त्याच्या डबल धावा 22 धावा त्या षटकामध्ये काउंट केल्या जातील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 36. उर्वरित 18 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल
68 धावांची. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना वारंवार विनंती असेल. निलेश आलेत गोलंदाजीसाठी. निलेश यांचा उडवलाय बॉल. झेल घेण्याचा प्रयत्न फिल्डर करतायत रमेश आणि झेल टिपलाय देखील. लॉंग ऑफ मध्ये करण मोरे माघारी परतत असताना पाहायला मिळतील. विकेट आली आहे. बॅटर आउट. चांगला झेल टिपलाय. करण मोरे माघारी परतले तर रमेश थापा यांनी तो झेल टिपला. अगदी चिखलामधून प्रवास करत असताना लॉंग ऑफ मध्ये ते तैनात होते. त्यांनी अंदाज घेतला आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी झेल टिपल्यानंतर आता विकेट देखील येताना पाहायला मिळते. करण मोरे आउट झालेत. चला न्यू बॅटर या मैदानामध्ये विनंती आहे थोडं स्पीडअप घ्या. अक्षय पाटील मोन्या बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील मोन्या बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये. करण मोरे बाद झाल्यानंतर मात्र अक्षय मोन्या बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतील आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अमित पाटील देखील बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 36 धावांचा डोंगर पहिल्या डावामध्ये पुन्हा एकदा रचला होता. तो म्हणजे विक्रुळे या संघाने 104 धावांचं टार्गेट सेट केले. ते टार्गेट चेस करायचंय टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघाला. आता 14 षटक प्रगतीपथावर निलेश आणि त्याचा पहिला बॉल. त्या पहिल्या बॉलवरती विकेट येताना देखील पाहायला मिळाली. दुसरा बॉल पडल्यानंतर खाली राहिला होता. आता नो बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळतील. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे टीमच्या खात्यामध्ये. ती धाव ऍड होईल. धावसंख्या आता एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 37. आता फ्री हिट ऑन आहे. ज्यावेळेला फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा नो बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळतील. बिमरची पडताळणी आता मात्र थर्ड अंपायरच्या माध्यमातून केली जाईल. पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बिमरची पडताळणी केली जाईल. नो बॉल आहे सर. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल असेल. चेक. शेवटचा हा षटकाचा खेळ चालू असताना मात्र एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. आज आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि आमच्या प्रत्येक कार्यामध्ये मात्र ज्यांचा मोलाचा सहभाग असतो असे सन्माननीय रुपेजी रावले साहेब यांचा एक विशेष सन्मान आज आमच्या आयोजन समितीचे म्हणजेच रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर या दोन बंधूंच्या माध्यमातून मात्र आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. मी रवी आणि महेशला दोघांनाही विनंती करेन की आपण रुपेजी रावले यांचा एक विशेष सन्मान विशेष सत्कार त्या ठिकाणी व्यासपीठावरती करायचा आहे. रुपेजी रावले साहेबांचा सन्मान होतोय. रुपेजी रावले साहेबांना मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सोबतच आपल्या परळच्या राजाची एक प्रतिमा देऊन आपण रुपेजी रावले साहेबांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या रुपेजी रावले साहेबांसाठी या स्पर्धेला केलेले अनमोल अशा सहकार्याबद्दल. रुपेजी रावले साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आणि असंच सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. हो, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि या फटक्यासोबत मात्र रुपेशजी रावले साहेबांचं मनपूर्वक आभारी व्यक्त केले जातील आणि त्यानंतर मात्र सन्माननीय कपिलजी कांबळे साहेबांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. कपिल कांबळे साहेबांना पुढे येण्याची विनंती असेल. कपिलजी कांबळे साहेबांचा सुद्धा एक विशेष सन्मान आमच्या स्पर्धेला, त्यांचा सुद्धा खूप चांगलं योगदान आहे आणि त्यासाठी मात्र त्यांचा सुद्धा एक विशेष सन्मान विशेष सत्कार
आम्ही व्यासपीठावरती करत आहोत. एक मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, हक्काची, तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा अर्थात कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025च्या या व्यासपीठावरती आज महेश चेंदवनकर यांच्या बालमित्र, अगदी शाळेपासूनचे त्यांचे बंधुतुल्य मित्र सन्माननीय कपिल कांबळे साहेबांचा एक विशेष सन्मान आम्ही आज व्यासपीठावरती करीत आहोत. खूप खूप धन्यवाद कपिल कांबळे साहेब, आपले सुद्धा आभारी असणार आहोत. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद रोशनजी. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. निलेश आलेत गोलंदाजीसाठी. निलेशांचा पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय लॉंग स्टॉप रिजन मधून गोशांकित क्षेत्रात. आणखीन एका धावेची भर होते धावसंख्येमध्ये. लक्ष्य मोठं, 104 धावांचं पाठलाग करायचंय. चेंबूरचे खेळाडू धावा झाल्या धावफलकावरती 48. निलेश गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दिलेश देवरुकर बॉल पर्यंत पोहोचलेत, तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आता धावफलकावरती 49. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. आणि या 12 चेंडूंमध्ये आता 55 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे पुन्हा एकदा प्लीज. पहा या ठिकाणी आयोजकांची सूचना आहे. गिरीश, आयोजकांची स्पष्ट सूचना आल्या. 4 ओव्हर साठी खूप सारा वेळ घेतला गेलेला आहे. यस, लाराची सूचना आहे, आता जास्त वेळ घेतला तर पेनल्टी दिली जाईल. हो, आयोजकांची सूचना आहे, ते प्लीज विनंती असेल आपण त्याचं पालन करावं. 12 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये तब्बल 55 धावाची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे, कारण हे महत्वाचं षटक. गिरीश कोचरेकर पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतायत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. 11 बॉलचा आता खेळ बाकी आहे आणि आता 11 बॉल मध्ये 54 धावा करायच्या आहेत. धावा झाल्या धाव फलकावरती 50. 50 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. 11 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 11 बॉल मध्ये 54 ची गरज होतील का पूर्ण ते पाहायचं आहे, कारण समोर जर आपण पाहिलं तर अक्षय पाटील मोन्या आणि त्याच्या समवेत अमित पाटील, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघाकडून बॅटिंग करत असताना महत्वाचं षटक, निर्णायक षटक पाहायला मिळते या मॅच मधील गिरीश कोचरेकर यांचं विक्रोळी या संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, दिशा चुकतीये, तोपर्यंत बॉल निघून गेला एक गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आणखीन एका धावेची भर झाली आहे. 51 धावा धाव फलकावरती झाल्यात. 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच RR11 डोंबिवली. योगेश पेनकर इन ऍक्शन पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत फरदीन गाझी इन ऍक्शन. पुढचा बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन आता पाहायला मिळालं गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. 52 धावा धाव फलकावरती झाल्यात. 52 म्हणजे अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी टीम NM रायगड 11 ग्रामीण. पुन्हा एकदा फिरवलेला बॉल आणि हा बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय, म्हणजेच नशिबाची साथ मिळत नाहीये टीम NM रायगड 11 ग्रामीण या संघाला. बॉल बाहेर जाता जाता वाचला, पुन्हा एकदा बॉल झाडाला आदळून मैदानामध्ये आलाय. हा बॉल देखील निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. धावा झाल्या धाव फलकावरती 52. आणखीन 52 ची गरज. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर पाहायला मिळते गिरीश यांचं. ज्यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतायत. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळते.
रन घेतल्या जात नाहीयेत कारण मोठ्या फटक्याची गरज आहे, त्याच्यासाठीच प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत अमित पाटील. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलाय, रन मात्र घेतली जात नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय, म्हणजेच ओव्हर नंबर आता 5चा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 52. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला स्पीडअप घ्या. 6 चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा 6 चेंडू हाताळण्यासाठी राहुल आलेत. 6 चेंडूंमध्ये आता 52 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे आणि नेक्स्ट टीम रेडी राहा, विनंती असेल. RR11 डोंबिवली या संघाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. हा सामना संपल्यानंतर योगेश पेनकर आपणास विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या. राहुल मॅचला फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि आणखीन एक आता पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत राहुलचे. शेवटचं षटक. आता शेवटचे फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय पाटील मोन्या स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. धाव घेतली जाईल का पाहायचं आहे. धाव पूर्ण केली जाते आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 53 या आकड्यावर. 53. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आणखीन 51 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मोठी मॅच. पहिल्या डावामध्ये केलेली फलंदाजी आज मात्र कामी आली आहे. फलंदाजी करत असताना निखिल जाधवने वैयक्तिक 50 धावा ठोकल्या आणि व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. गेले कित्येक पर्व या स्पर्धेशी जे नाव जोडलं गेलंय आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज जुन्नर भूषण मुंबई भूषण समालोचक चंद्रकांत शेट्टे सरांचा आज विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सिक्सरची एक आकर्षक अशी बॅग, त्याचबरोबर मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि परळच्या राजाची प्रतिमा देऊन आज महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण आणि मुंबई भूषण समालोचक ज्यांनी अगदी मुंबई ते दुबई असं मराठी समालोचनातून कारकीर्द गाजवत आपल्या नावाचा बोलबाला या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती केला, अशा चंद्रकांत शेट्टे सरांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. काही कारणास्तव आज पुण्याला पुढील स्पर्धेसाठी त्यांना निघावं लागतंय, त्यामुळे ते आज या स्पर्धेतून रजा घेत आहेत. तर नक्कीच चंद्रकांत शेट्टे सर आपलं मनपूर्वक आभारी असणार आहोत आणि मला वाटतं इथून पुढे प्रत्येक पर्व तुमचा आवाज या स्पर्धेला लाभेल अशी आशा बाळगतोय. अनंत पाटकर सर, आपण जिथे कुठे असाल मी आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. अनंताजी पाटकर, आपण जिथे कुठे असाल अनंताजी आपल्याला मी विनंती करेन आपण लवकरात लवकर व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. तर हा सामना मात्र जिंकलेला आहे विक्रोलियन्स विक्रोळी या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळलक टीम NM रायगड 11 ग्रामीण. धन्यवाद अभिषेक. आणि त्यानंतर सन्मान